नमस्कार, मी तुमची सखी रेणुका सौंदर्यमाला या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. आज आपण माय ग्लॅमच्या नियासिनामाइड सिरमबद्दल चर्चा करणार आहोत. सध्या काही केमिकल सिरम्स आहेत किंवा काही केमिकल एक्सफोलिएटर्स आहेत, त्यांची सध्या खूप चलती आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की हाईप सुरू आहे. तर तसेच काही सिरम्स नवीन आहेत, ते मी घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक ॲसिड आहे, ग्लायकॉलिक ॲसिड आहे, नियासिनामाइड सिरम आहे. तर आणि वेगवेगळ्या ब्रँड्सनी ही सगळी सिरम्स लॉन्च केलेली आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटीसुद्धा पाहायला मिळते. तर आज मात्र मी ज्या सिरमबद्दल रिव्ह्यू देणार आहे किंवा माझं वैयक्तिक मत काय आहे हे सांगणार आहे, ते आहे नियासिनामाइड सिरम. काही लोक त्याला नायसिनामाइड असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यामुळे पण ते मी माय ग्लॅमचं घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण त्याच्या पॅकेजिंगबद्दल चर्चा करणार आहोत. एवढी सारे माझ्याकडे त्याचे बॉक्सेस आहेत किंवा आपण म्हणू शकतो की प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्याला बॅकअपसुद्धा म्हणू शकता, कारण मी हे खूप रेग्युलरली यूज करते. तर आधी आपण पॅकेजिंगबद्दल बोलू. तर मुळात अशा कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये आपल्याला सिरम मिळतं आणि याच्यावरती दिलेलं आहे माय ग्लॅम आणि 10% नियासिनामाइड क्लॅरिफाईंग सिरम आणि इट इज एनरिच विथ मोरिंगा ऑइल. तर आता आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याची जी इनर पॅकेजिंग आहे ती अशा पद्धतीने एक बॉटल घेते. इट्स अ ग्लास बॉटल. तुम्ही बघू शकता ही काचेची बॉटल आहे आणि अलॉंग विथ इट हॅज अ ड्रॉपर. ओके. आणि छान त्याच्यातून त्याची कन्सिस्टन्सी, फ्लुइड कन्सिस्टन्सी आहे ती त्यातून बाहेर पडते. मुळात आधी आपण त्याची कन्सिस्टन्सी काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर याचे फायदे काय आहेत. इट्स अ वॉटरी कन्सिस्टन्सी. तुम्ही बघू शकता एकदम जेल फॉर्मॅटमध्ये किंवा अगदी पाण्यासारखी याची कन्सिस्टन्सी आहे आणि याला एक हलकासा सुगंध आहे, पण एकदम माइल्ड सुगंध आहे आणि याची ॲब्झॉर्प्शनची क्षमता आहे, म्हणजे त्वचेमध्ये मुरण्याची जी क्षमता आहे ती खूपच आपण म्हणू शकतो फास्ट आहे आणि इट इज अ नॉन ग्रीसी फॉर्म्युला. त्यामुळे तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हे सिरम आहे आणि याचे काही क्विक डिटेल्स मी सांगते की हे जसं आधी सांगितलं तसं हे माय ग्लॅमच्या तुम्हाला ॲपवरती किंवा वेबसाईटवरती कुठेही किंवा नायका किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कुठेही मिळू शकतं. आणि याच्यामध्ये त्यांनी क्वांटिटी जी आहे ती 30 ml आहे. 30 ml ची ही बॉटल आहे आणि याची किंमत आहे 699, म्हणजे साधारण 700 रुपयापर्यंत तुम्हाला ही बॉटल मिळते. पण डेफिनेटली माय ग्लॅमवरती बऱ्याचदा काही सेल्स असतात, डिस्काउंट असतात, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात हे मिळू शकतं. तर आता आपण जाणून घेऊया की हे लावण्याचे मुळात फायदे काय आहेत आणि इतर नायसिनामाइड सिरमपेक्षा हे का मला त्यातल्या त्यात बेस्ट वाटलं हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नायसिनामाइड किंवा नियासिनामाइड सिरम जे आहे ते क्लॅरिफाईंग सिरम आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जे ॲक्नीज असतात किंवा ब्लेमिश मार्क्स असतात किंवा काही पुळ्यांचे, फोडांचे, पिंपल्सचे जे व्रण असतात ते कमी करायला खूप मदत करतं. त्यानंतर आपल्या चेहऱ्याला एक हायड्रेशनची गरज असते, कारण आपण बाहेर फिरत असतो, वेगवेगळ्या पोल्युटंट्सना एक्सपोज्ड होत असतो. तर अशा वेळेला त्याला एक मॉइश्चरायझिंग किंवा हायड्रेशनची गरज असते. तर एक हायड्रेशन मिळतं. त्यानंतर आपल्याला एक अँटी एजिंगसुद्धा, म्हणजे बऱ्याचदा जनरली अँटी एजिंग म्हणून रेटिनॉल वापरलं जातं, पण स्टील इट हॅज अँटी एजिंग कॉम्पोनंट अलॉंग विथ इट. तर त्यामुळे अतिशय छान असं हे सिरम आहे. त्यानंतर याचे अनेक फायदे आहेत, म्हणजे तुम्ही स्कॅर्स कंट्रोल करण्यासाठी, ॲक्ने कंट्रोल करण्यासाठी, त्यानंतर चेहऱ्यावरचं जे पिगमेंटेशन आहे, म्हणजे पिगमेंटेशन म्हणजे आपली जी स्किन आहे ती एकसंध नसते बऱ्याचदा, म्हणजे काही चेहऱ्यावरती पॅचेस असतात. तो जो स्किन कॉम्प्लेक्शन आहे, जो टोन आहे, टेक्स्चर आहे, ते बिल्ड करण्यासाठी मदत करते. चेहऱ्याला एक ग्लो प्रोव्हाइड होतो आणि याच्यामध्ये मोरिंगा ऑइल असल्यामुळे एक चेहऱ्याला ग्लो किंवा एक तेज किंवा तजेलदारपणा जो आहे तो बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे मी सध्या तरी डेली लावते आहे मागचे 3 ते 4 महिने, म्हणजे एक प्रॉपर रिव्ह्यू देण्या इतपत मी हे वापरलेलं आहे. मी ऑलरेडी त्याच्या 2 बॉटल्स संपवलेल्या आहेत आणि स्टील आय हॅव दिस मच ऑफ बॅकअप विथ मी. याचा अर्थ तुम्हाला कळलं असेल हे किती मला आवडणारं सिरम आहे. तर त्यामुळे हे अतिशय मस्त सिरम आहे आणि हे एकदा लावल्यानंतर बघा, आता तुम्ही बघू शकता की मगाशी मी इथे लावलं होतं,
इट इज टोटली नॉन स्टिकी, एकदम ॲब्झॉर्ब होऊन जातं. ठीक आहे. आणि यानंतर तुम्ही तुमचं रेग्युलर मॉइश्चरायझर लावू शकता किंवा रात्रीच्या वेळेला स्किन केअर रुटीनमध्ये डेफिनेटली इन्क्लूड करू शकता. त्यानंतर याचा अजून एक फायदा असा आहे की तुमच्या चेहऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने क्लिन्स करण्याचं काम करतं. हे चेहऱ्यामध्ये खूप चांगलं आतल्या म्हणजे बाजूला छान पेनिट्रेट होतं, खूप छान मुरतं. तर त्यामुळे एकदम आपण म्हणतो ना, जर तुम्ही डेली हे लावलंत तर मला असं वाटतं की किमान 4 आठवड्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळा फरक तुम्हाला जाणवू लागेल. आणि हे डेफिनेटली खूप सुंदर सिरम आहे आणि बिगिनर लेवलला 10% नायसिनामाइड सिरम हे बेस्ट आहे. आणि याला जास्त फ्रेग्रन्स नसल्या कारणाने ते लावल्यानंतर खूप सूदिंग फील होतं. नाहीतर काही सिरम्स मी बघितलेत की ज्याच्यामध्ये खूप आर्टिफिशियल परफ्यूम्स वापरलेले असतात, पण याच्यामध्ये असं नाही. एक हलकासा माइल्ड फ्रेग्रन्स आहे जो तुम्हाला शांत करतो आणि तुम्हाला चेहऱ्यामध्ये जो बदल आहे तो बऱ्यापैकी तुम्हाला दिसून येतो. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो खूपच नॅचरल आहे आणि हे सिरम मी डेली लावते आहे सध्या. तर त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली यू कॅन बाय दिस अँड यू कॅन यूज दिस ऑन युअर फेस. तर हा म्हणजे आजचा रिव्ह्यू होता आणि मी बऱ्यापैकी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत रिगार्डिंग नायसिनामाइड. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी इतर कंपनीजचे किंवा इतर ब्रँड्सचे नायसिनामाइड सिरम्स घेऊन त्याचं जर एक कंपॅरिझन व्हिडिओ घेऊन यावा तर आय विल डेफिनेटली वर्क ऑन दॅट. आणि इतर काही नियासिनामाइड सिरम्सचे मी तुम्हाला रिव्ह्यूज देईन आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जर तुम्हाला कुठला ब्रँड सुटेबल आहे किंवा काय. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की हे सिरम वापरण्याआधी, अर्थात कोणतंही सिरम वापरण्याच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एखाद्याच्या स्किनला म्हणजे एखादी गोष्ट सूट होईलच असं नाही. तर त्यामुळे डेफिनेटली तुम्ही ती पॅच टेस्ट करून बघा, कोपऱ्याला, हाताच्या आतल्या बाजूला वगैरे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की अरे हां, याने काही मला रेडिशनेस येत नाही आहे, रॅशेस येत नाही आहे, मला काही जळजळ होत नाही आहे किंवा काही त्रास होत नाही आहे, तर डेफिनेटली यू कॅन अप्लाय इट ऑन युअर फेस. ओके. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया एका वेगळ्या प्रोडक्टसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुंदर दिसत राहा. नमस्कार.